श्री व्यंकटेश विजय ग्रंथ अध्याय 4। श्री सज्जन रंजनाय नमः। मनमोहना मेघश्यामा मुनिजन हृदया मंगलधामा चराचर फळांकृत द्रुमा पूर्ण कामा सर्वेशा करुणासागरा लक्ष्मी रमणा कामजनका कल्मषमोचना कैटक भारे मूरमर्दना कमलावरा श्रीहरी। मागील अध्यायी गतकथार्थ वायूने उडविला पर्वत शेषाद्री ऐसे नाम प्राप्त तयापासून झाले। सूत म्हणे शौनिका प्रती पुढे ऐका हो एकचित्ती कलियुगी या नगोत्तमा प्रती व्यंकटगिरी नाम झाले। त्याची कथा परमपवित्र ऐका आता सादर। काल असती नामनगर पृथ्वीवरी विख्यात पै तेथील रहिवासी द्विजवर नाम तयाचे पुरंदर वेदशास्त्र निपुण पवित्र हरिभक्त सत्वगळा नित्य नैमित्तिक कर्म उत्तम स्नान संध्यादी सत्कर्म पंचमहायज्ञ नित्यनेम यथा सांग करीत असे सत्यवचनी क्रियावंत दया क्षमा हृदयी नांदत ऐसा विप्र सर्व गुणी युक्त त्या नगरात वसत असे परिपोटी नाही संतती अहोरात्र हेचे त्याचे चित्ती यज्ञ कनीत नाना रीती पुत्र प्राप्ती करणे असो नवस करीत आहोत। एक पुत्र झाला अकस्मात विप्रहोनी आनंद भरित म्हणे नारायण तुष्टला परमर्षे द्विजसत्तम करी बाळकाचे जातकर्म चंद्रवद्नी होय उत्तम तैसे वाडे बालक दिवसे दिवस थोर झाले माधव ऐसे नाम ठेविले 18 वर्षी व्रतबंध केले परमानंदे ते काळी करविले वेदशास्त्र पठन करतळामळ अवघे पुराण ज्याची विद्या पाहून जनवून होती तडस्थ पुत्र पाहुणी विद्यावंत पुरंदन मनी आनंद भरित म्हणे मी भाग्याचा सुपुत्र कुळी उमजला। मग पांडव राजविख्यात त्याची कन्या सुंदर अत्यंत चंद्रलेखा नामे गुणभरित ती दिदली माधवाते परम सुंदर चातुर्यखाणी रूपाशी रंबा उर्वशी होणी जिचे स्वरूप पाहुणी मीनकेतन तटस्थ विशाळ भाळ अकर्णने शोभे सोगे याचे अंजन सरळ नासिका विराजमान हंसगमणी हरिमध्या चंद्रवदना अहिवेणी अलंकाराशी शोभातणी दंत जळकती मेदिनी वरी पडे प्रकाश ऐसे स्वरूपे सुंदर राजकन्या ती मनोहर माधवासी घेऊन साचार लग्न केले यथाविधी पुत्र सुने सहित पुरंदर आला स्वनगरात आनंद रूपे वर्तत ऐकराया सादर झाला प्राणवल्लभे ऐकवचन मनी भरला पंचबाण काहीच न सुजे मज लागून अंगसंग देई वेगी ऐकोणी पतीचे वचन चंद्रलेखा बोले हसून तुम्ही शास्त्र अद्य ब्राह्मण सर्व निगमार्थ ठाऊक घरी आहे सासू शश्वर लोक हिंडती आहेर वाहे आत बाहेर दिवसा ऐसा प्रकार कडे कैसे प्राणेश्वरा आपुला प्रपंच करिता आपण लोकापाद सांभाळावा पूर्ण आपुले शरीर म्हणून नग्न फिरता नाहीये इष्टमित्र आप्तजन ऐकता हसतील अवघे जण लेकी प्रतिष्ठे शून्य ऐसे कर्म करू नये याकरिता वल्लभा अवधारी काम जिरवावा अंतरी निशा प्राप्त झाल्यावरी मनोरथ पूर्ण करावे ऐसे बोलती सती माधव बोलाती प्रती वेदशास्त्राची पद्धती काय कारण तुझ लागी माझे वचन तुझ प्रमाण कामे जाताती माझे प्राण सर संशय टाकून अंगसंग देई मज काम खवळला मानसी नाटवीचे दिवसनिशी देखुनी तव वदन शशी मम मानस नको चकोर वेधले टाकोणी सर्व ही लाज प्रिय अलंगी आता मज तेने माझे सर्व काज पूर्ण होती गुणसरिते तू न करिता अनुमान वेगी झड करून नाही तरी जातील माझे प्राण प्राण प्रिय जाणपा अनंग भरिला अंतरी भय लज्जा त्यागिले दुराचारी कामा पुढे काळ कसुरी लोपणी जाती सर्वही कामाची बंधासी कारण कामे बुडविले सर्व साधन मोक्षद्वारासी अर्गळा पूर्ण नरकासी काम कामची कामासंगी थोर थोर बुडाले सर्वज्ञ चतुर क्षयरोगी केला चंद्र किरण लोक भास्कराचा कामे भंगला पाक्षसन शंकराचे झाले लिंगपतन विधात्याचे शिरदान कामानिमित्त छेदिले मरण पावले पंडू दशरथ कौरवाचा झाला निपात कीचकाचा प्राणांत द्रौपदी निमित्त झाला रावणाचा सकुळ नाश झाला मरण आले सुंदोपसुंदास विश्वामित्राचे तपविशेष भंग पावले कामासंगी असो काम असे अपवित्र तेने ग्रासीला माधव विप्र कांतेसी म्हणे वल्लभे सत्वर संग देई एकदा गृणित झाली लोचन विसरला देहगे अभिमान मग चंद्रलेखा विचार करून काय बोलती झाली म्हणे प्राणेश्वरा गोष्टी ऐका मी अनावया जाते उदका तुम्ही कुश अनावयासी देखा वनाप्रती चलावे ऐसे कथाचे वचन तत्काळ उठेला तो ब्राह्मण गंगा तिरी उपवन तया स्थानासी पातला घट घेऊन या सुंदरी गेली गंगेच्या तिरी पती समीप येता झळकरी तो अपूर्व वर्तले तव तया उपमानात एका वृक्षाखाली निश्चित तरुणी ही सुंदर बहुत अकस्मात देखिली स्वरूप पाहि
पाहिले परम सुंदर वदन विराजे जैसा द्विजोर विशाळ भाळ सुकुमार पद्मनेत्र विराजती सरळ नासिका अकर्ण लोचन विलसी तसे नेत्रांजन गौरवर्ण सुहास्य वदन धनुष्याकृती भ्रुकुटिया कनक कलशे जैसे सुंदर तैसे दिसती युग्म पयोधर तटतटीत कंचिकी सुंदर मनोहर ग्रहमदनाचे हरिमध्या हंसगमिनी शशिवदना भुजंगवेणी बोलता दशन झळकती वदनी आकर्ण नयन शोभती द्विजराजमुखी सुहास्य वदन मृगराजकटी विराजमान कर्णी राजगमनागमन पाहता मन विस्मित अत्यंत सुंदर रूप आगळे देखता कामाची मुरकुंडी वळे पाहता विप्राचे उभय डोळे वेळे झाले ते काळी ऐसी पाहिली सुंदरी विप्रमणासी विचार करी हई प्राप्त होईल मज जरी सुखास पार नाही मग आपुले कांतेप्रती विप्र बोले तेव्हा वचन म्हणे प्रिय जाय त्वरेने मनोरथ पूर्ण झाले तुझे अंतर पाहाव्या कारण मागितले मी भोगदान आता जाय तू येथून प्राणवल्लभे सत्वर पतीची आज्ञा वंदून चंद्रलेखा पावली स्वस्थान मग तो माधव ब्राह्मण ती जवळी पातळा म्हणे कल्याणवंते तू कोण काय तुझे नाम खून देश ग्राम मज लागून सांग आता सत्वर ती म्हणे तुम्ही कोण मज पुसावया काय कारण यावरी तो विप्र म्हणे नाम माझे माधव असे मी अतिचा ब्राह्मण मन वेधले तव रूप पाहून तुझ्या मुखेंद्र देखून कामसिंधू उचमळला देखता तव मुख निशाकर माझे नन झाले चकोर तव वचन गर्जिता अंबुधर मम मानस मयूर नृत्य करी कुरंग नेत्रे कृपा करून शांतवी मणीचा मीनकेतन तू सांगसी ते करेन तुझे अधीन झालो यावरी बोले त्याबला नाम भासे असे कुंतळा चांडाळ जातीच्या मंगळा माझा विटाळ न व्हावा तुम्ही उंच वर्ण ब्राह्मण आणि वेदशास्त्र परायण करतळामळ अवघे पुराण परम पवित्र देह तुमचा आमुचे शब्द कानी ऐकता सचेल स्नान करावे तत्वता तो तुम्ही मदनयुक्त बोलता हेची आश्चर्य वाटत असे विप्र म्हणे पद्मनयने मम हृदयारविंद वर्धने तुझ्या स्वरूपात येऊने रंभा मेनका वाटती तुझ झालीस चांडाळीन तथापि दोष नाही जाण जैसे क्षीर सिंधूत 14 रत्न निघता देवी ग्रहण केले रत्न मुख्य झाले देवासी काय कारण त्या सागरासी तैसी सौंदर्य रत्नाशी काय जातीसी कारण द्राक्षावेलीसी घालती खत त्यातच त्यांची वृद्धी होय परिफळी येते मधुर बहुत सेविते समस्त विद्वज्जन तैसे तू आहेस निधान काय मुळासी कारण आता अवलिंबे करून मनोरथ पूर्वी माझे पै यावरी कुंथळा बोले हे वार्ता प्रकटता लोकात होईल तुझा अपमान बहुत आप्त वर्गा माझारी हसतील जन समस्त विप्रजाती अपूर्व अत्यंत महत्पुण्य प्राप्त होत हा का अनर्थ आठवला धर्मपत्नीचा त्याग करून माता पितयासी घरी सोडून मी आहे चांडाळीन मजीसी संग इच्छिसी माधव बोले नेमवचन जाईल तरी जावो प्राण परी मी न सोडी तुझ लागून खंजनाक्षी सर्वदा नाही विप्रपणाचे काज लोक हसोत मज माय बाप आणि भज नज लगे कोणी मजा आता कुंतळा ऐकता हसत असे म्हणे व्यापिप्रासी लागले पिसे यासी आता करावे कैसे विचारी मानसी कामिनी ती हळूच उठून तत्वता कुंतळा सदनासी जाऊ पाहता तळपे जैसी विद्युलता देखिले जाता ब्राह्मणे धावणी धरली सत्वर रगडिली तिचे युगंबायोधर आरक्त तिचे बिंबादर चुंबन देवणी दंशिले कुंजात निरीझरकडी वामस्ते कवळिली सुंदरी सव्यस्ते फेडी लिनेरी एरी करी हाहाकार लाज सोडणे झडकरी ते जसवे सुरत क्रीडा करी अपपार काही अंतरी नाठवी चित्ती तयासी असो त्या माधव विप्रासी सुरत गड्डला चांडाळीशी यावरी कुंतळा म्हणे त्याशी चल मंदिरासी माझ्या गेले तुझे विप्रपण आता अत्यंज होऊन मध्यमासाशी भक्षण करी सत्वर मज संगे अवश्य म्हणून जड करी माधव गेला दुराचारी मध्यमास अहोरात्री मारकळ दमिलो तसे विसरला जपतपनुष्ठान नाठवे वेदशास्त्र अध्ययन शौच सत्कर्म देवचरण नावडेची तयाते नावडे त्यासी माता पिता विसरला धर्मपत्नीची सत्वता आसक्त कुंतळीचे सुरता लागी निमग्न झाला पहा कर्म कैसे बळवंत आपण विप्र शुचिरभूत वेदशास्त्र परांगत विसरुण्या उन्मत्त झाला स्त्रीसंगे केवढा अनर्थ स्त्रीसंगे होते आत्मघात जरी ज्ञानी असेल बहुतो होईल मोहित स्त्रीसंगे स्त्री केवळ अनर्थाचे मूळ अनाचारी परम मंगळ असत्याचे भाजन केवळ किंवा कल्लोळ दुःखाचा की हे कामाची धी किंग वस्य व्याघ्राची जीवाखरी किंग कौरसर्पाची वैकरी विषदंतची प्रकटली स्त्रीरूपाची ही दिवटी बोलविणे लावे नरकाच्या वाटी महाज्ञानी अशी उठावटी बोलून शेवटी कामिनी हे स्त्री सत्याचे घर नाही पाप पुण्याचा विचार सकळ मूर्खत्व मिळवणी
साचार कामिनी रूप आकारली. असोता आता दोनाद जरी कृपा करील चिदगणानंद भक्तवत्सल गोविंद आनंद गंध जगद्गुरु श्री पुरुष नपुसक खुर नाहीच त्याची मिळवून त्याची कृपा झाल्या विना भवबंधन सुटेना. असो तो माधव निश्चिती रतल्या कुंतळेप्रती वर्षपळा ऐसे वाटती त्या संगे विप्रासी माता पित्यासी कळाव्रतात चंद्रलेखा शोक करी बहुत पती वियोग घडला सत्य झाला अनर्थ सर्वस्वे एकमेकाळचे गळा पडून दुःख करीती तिघे जण त्यांचे दुःख पाहता गण न वर्णवीचे सर्वता वेदशास्त्र संपन्न तेवढाच पुत्र त्या लागून पूर्वकर्माचे विंधान न सुटे जाण कालत रही. असो पुरंदर विप्र दीनरूप झाला साचार प्रारब्ध रेखा विचित्र उपाय काही चलेना. एरी करे माधव विप्र कुंतळेसी रेतला अहोरात्र नाटवीची दुसरा विचार पिशाच्यवत झाला. 12 वर्षापर्यंत या प्रकारे दिवस लोटले. दैवयोगे अकस्मात कुंतळा मरण पावली. माधव शोक करी फार गोडबडा लिलोळ भूमीवर मृत्तिका घेऊन सर्व मुखा माझी घाली तसे म्हणे कुंतळे गुण भरिते हे कुंतळे सद्गुण सरिते हे कुंतळे स्वरूपवंते गेलीस टाकून मज लागी. आता तुझं ऐसे जोंदरी न मिळे कदापि दुसरी आहा प्राणप्रिय हे अवसरी कैसे परी करू आता तुझसाठी त्यागिले जनक जननी सोडणे दिल्ली धर्मपत्नी जाती अभिमान सांडूनी तुझ्या ठाई मिनलो तू गेलीस सोडून तुझवीन मी परदेशी दिन आता मजा ऐसे कोण काय करू यावरी. हा प्रिय तुझवीन सदन वाटे केवळ अन्य गोडन लागे अन्नपान तळमळी ब्राह्मण ते काळी. इकडे माय बाप त्यागिले सत्य तिकडे कुंतळा पावरी मृत उभय भ्रष्ट होऊन निश्चित दीनवदन झाला. मग विचार करी माधव विप्र म्हणे न मिळे आता संसार विरक्त होणी देशांतर हिंडावया जाऊया म्हणे झाला पश्चाताप म्हणे मज घडले महापाप मी स्वधर्म सोडणे पापरूप कर्म केले भलतेची द्विजेवणीत जन्मून मज ग्रंथत्रयी होते ज्ञान मी विचारण करता पूर्ण घोर कर्मासी प्रवर्तून उभय पैसे झाली हानी आता न मज शिवती कोणी अंतपुरी यमपुरीची जाचणी होईल पुढे मज लागी असे पदराधीन नरक दारुण भोगने न सुटे मज लागून आता ऐस्या दुखापण सोडवी कोण निर्धारी मी कोणासी जाऊ शरण काय करू आता साधन परम तळमळी ब्राह्मण दिशा शून्यवर वाटती ऐसे विप्र निजमनात रात्रंदिवस आळत हिंडत असा अरण्यात तो एका पूर्वर्तले दूर देशस्थ राजेभोत जात होते यात्रानिमित्त दैवोगे माधवाते अकस्मात भेटले माधव पुसे त्यांसी कोठे जाता येणे पण ते म्हणती जातो तीर्थाते शेषाद्रीसी पाहाव्या ऐकून त्यांचे वचन विप्र झाला आनंदगण म्हणे यांचे संगती धरून तीर्थयात्रा करावी ऐसा करुणी विचार त्या संगे चालीला सत्वर आपण कर्म केले अपवित्र कथिले त्यांसी सर्वही ते म्हणती शेषाचळ उत्तम दर्शने पाविजे सर्व काम अनंत जन्मीचे पाप दुर्गम हरिती जाण माधवा. मग त्यांचे संगती धरून तीर्थासी चालेला ब्राह्मण नगोत्तमाचा महिमापूर्ण श्रवण केला त्यांच्या मुखे तेही भोजन करून समग्र बाहेर टाकीचे उच्चिष्ट पात्र त्यातील अन्न मिळवणे सत्वर उदरनिर्वाह करीत असे नीचे सेवा असेल जाण ही सोय करी आपण असो त्यांचे संगती करून जाता झाला ते काळी राजे जावणी अमुप उतरले स्वामी तीर्थासमीप ते स्थान पाहता तेजरूप मनोरम्य वाहत असे सर्व लोक तीर्थावरी वपन करून ते अवसरी यथाशास्त्री निर्धारी पिंडदान करे ती पै ते पाहून आपणही केले क्षौर मृणमय पिंडदान सत्वर पितर पिरथर करीत असे महादोष त्याचे गण त्या पुण्य झाले क्षीण तृप्त झाले पितरगण ब्राह्मणाचे ते काळे. मग त्या राजेयांची हरी चढती त्या पर्वतावरी माधव विप्र ते अवसरी तोही चालीला त्या सवे पर्वत स्पर्शताची तत्काळ क्षय झाले पापसमूळ तेथेची सकळ निघाली ग्रासा माझी मक्षिका भक्षिती तैसे तत्काळ जैसे वमिती तैसे विप्राने दोषी निश्चिती वमिले ते समूळ दुर्गंधी सुटली अरण्यात असंख्यात पापाचे पर्वत बाहेर पडेले समस्त निष्पाप त्वरित झाला किंचित लागता कृशान भस्म होय जैसे तृण किंग सूर्योदय होताचे जाण निर्से तमाजा परी किंवा काष्ट अग्नीत पडता ते भस्म होई जैसे क्षणात किंग सुटता वात अद्भुत मेघ जैसा वितळे दर्पणाचा जातो बुरसा मग स्वच्छ दिसतसे जैसा किंग लोह लागता परिसा चामिकर सहजसी ऐसा तो द्विजेंद्र निष्पाप झाला निर्दळ आश्चर्य करती समग्र केवढा पापी उद्धरला. ब्रह्मा इंद्र आणि रुद्र नेते येते पर्वताकरण निष्पाप द्विजरासी पाहून परमेष्ठी त्यासी बोलत म्हणे माधवा तू धन्य पर्वत दर्शने झालासी पावन अनंत जन्मीचे दोष गहन भस्म झाले तुझे
तू स्वामित्व करुणे स्नान घेऊन वराहाचे दर्शन, त्याचे समीप देहर्पण करी येथे विज्ज्वरा. पुढील जन्मी साचार आकाश नामे होसी नृपोर, परम पुण्यशीळ निर्धार जन्म येईल तुझ लागी. तेथे तुझ्या उदरी अवतरेल जगद्वंद्याचे अंतुरी, वैकुंठवासी श्रीहरी जामात होईल तुझा पै. तुझ्या कुळाचा उद्धार पर्वत दर्शने झाला निर्धार, ऐसे बोलीन सत्वर विधी पावला स्वस्थाना. वे नाम दोष दारुण स्पर्श मात्रे नासले जाण, या लगी व्यंकटगिरे नामाभिधान व्हावया कारण झाले. जनकासे म्हणे मुनिवर ही ऐसी कथा सुंदर, राजा झाला परम निर्भय श्रवण करिताची साक्षेप. शौनकादिकांशी सूत परमर्षे कथा वर्णित, हे ऐकताची भक्तियुक्त हरिती दुःख सर्वही. चितगणानंद राजीवनयना वीरवरदा सज्जन रंजना भक्त पालका रमारमणा श्राब्दिवासा श्रीहरी. इतिशे व्यंकटेश विजय ग्रंथ सुंदर संमत पुराण भविष्योत्तर श्रवण करोत पंडित चतुर्थोध्याय गोड. रमारमण गोविंदा लक्ष्मी रमण गोविंदा. किती वेळा